नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण वांग्याची मस्त अशी चमचमीत भाजीची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी कुठलाही आपल्याला मसाला बनवायची गरज नाहीये. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि 10 मिनिटात बनणारी ही भाजी आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 300 ग्राम ही छोटी वांगी घेतली आहेत. तर छोट्या वांग्यांची टेस्ट जास्त छान लागते म्हणून मी ती छोटी घेतलीत. आणि याचे जे साईडचे पार्ट्स आहेत ते आपण काढून घेतले आणि आता या पद्धतीने मध्ये कट करायचंय. या पद्धतीने कट करून आपल्याला बघून घ्यायचंय आतमध्ये काही किडा वगैरे तर नाहीये आणि काही खराब असेल तर ते सुद्धा चेक करून घ्यायचंय. तर हे मी या पद्धतीने सगळी वांगे जे आहेत ते कट करून घेणार आहे आणि एका भांड्यात मी पाणी घेतलंय त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि सगळी कट करून ठेवलेली वांगी आपण याच्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून ही वांगी आतून काळी पडणार नाहीत. तर मी ते सगळी वांगी जी आहेत त्या पद्धतीने पाण्यात ठेवून घेतलेली आहे. आता आपण याला साईडला ठेवून घेऊया. आता एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा वाटी शेंगदाणे. तर मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहे आणि टरफल सगळे काढून घेतले आणि सोबतच मी इथे 2 चमचे मी इथे खोबऱ्याचा किस घेतलाय. सुखा नारळाचा किस घेतलाय तो सुद्धा मी छान असा भाजून घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून तीळ घेतलाय. ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि हे सगळं जे आहे आपण मिक्सरला एकदा लावून घेऊया. तिळीची टेस्ट याच्यामध्ये खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा आणि या पद्धतीने मी इथे मिक्सरला लावून घेतले. तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि आता आपण जे पाण्यामध्ये वांगी ठेवली होती त्यासाठी एक सुका मसाला बनवून घ्यायचा आहे. तर मी इथे पाव चमचा लाल तिखट घेतलंय, थोडंसं मीठ घ्यायचंय, सोबतच मी इथे अर्धा चमचा धने पावडर घेतलाय आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि हा आता सुका मसाला आपल्याला वांग्यांमध्ये भरायचा आहे. तर वांगे मी पाण्यातून काढून छान पुसून घेतली आहे म्हणजे ती ओली राहिली नाही पाहिजे. तर मी इथे पुसून घेतलेली आहे वांगे आणि वांग्याच्या आतमध्ये आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे. तर जेणेकरून हे जे वांगे आहेत ते आपल्याला आतून फिके लागणार नाहीत आणि खूप छान अशी चव लागेल. तर आपण याला या पद्धतीने मसाला लावून घ्यायचा आहे. तर सगळ्या वांग्यांना या पद्धतीनेच मी आतून मसाला लावून घेते. तर तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर मी ते सगळ्या वांग्यांना जे आहेत ते या पद्धतीने मसाला जो लावून ठेवून घेतलेला आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत. आणि हा जो उरलेला मसाला आहे तो आपण भाजीमध्ये परत वापरू शकतो. तर आता आपण गॅसकडे वळूया. तर गॅसवर मी इथे कढाई ठेवली आहे गरम व्हायला आणि याच्यामध्ये आपण आता 2 चमचे तेल घालायचंय. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण जे वांगी भरून ठेवली होती ती घालायची आहे. तर एक सोबतच सगळी वांगी घालून घ्यायची आहे. आणि आता आपण याला 2 ते 3 मिनिटं असेच परतून घेऊया. तर बघू शकता इथे मी 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. म्हणजे खूप जास्त नाही 3 ते 4 चम्मच मी ते पाणी घातलं असेल. आणि याला आपण लगेचच झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपली वांगी जी आहेत थोडीशी सॉफ्ट होतील. तर मी ते 5 ते 6 मिनिटं झाकून याला छान शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण चेक करून घेऊया. तर वांगी बघा मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. आपल्याला इथे पूर्ण 100% नाही शिजवायची आहे. मी इथे 80% शिजवून घेतली आहे आणि जे 20% आहेत ते आपण ग्रेव्ही बरोबर शिजवून घेणार आहोत. तर याच पद्धतीने हलके-हलके सॉफ्ट झालेत की आता आपण याला काढून घ्यायचंय. या पद्धतीने वांगी करून घेतली ना तर याची टेस्ट खूप छान लागते ग्रेव्हीमध्ये. तर इथे मी सगळी वांगी जी आहेत ते काढून घेतली आहे आणि परत त्याच कढईमध्ये परत 2 चमचे तेल घालून घ्यायचंय. आणि आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत. सोबतच मी याच्यामध्ये एक तेजपान घेतलंय त्याला या पद्धतीने तोडून टाकायचंय. याचबरोबर मी इथे एक कलमीचा तुकडा घेतलेला आहे. पाव चमचा हिंग घालून घ्यायचे आणि अर्धा मिनिट आपण याला आता परतून घेऊया असं. आता हे परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. तर मी इथे 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आणि आता याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे जो कांद्याचा कलर आहे तो हलका हलका चेंज झाला पाहिजे तोपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहोत.
तर आता बघू शकता कांदा असा मस्त परतून झालेला आहे. कलर सुद्धा बघू शकता मस्त असा चेंज झालेला आहे. याच पद्धतीने कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट. तर तुम्हाला थोडी जास्त आवडत असेल तर जास्त सुद्धा घालू शकता. आणि आता याला छान असं 2 ते 3 मिनिटं परत फिरवून घेणार आहोत, जेणेकरून याचा जो कच्चा वास असतो अद्रक लसूणचा तो सगळा निघून गेला पाहिजे. तर 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि हा जो मसाला आहे तो मस्त असा परतून झालाय. तर आता आपण याच्यामध्ये टमाटरची प्युरी घालणार आहोत. तर मी इथे 2 टमाटर किसून घेतलेले आहेत. तुम्ही याला मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता. आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झाले की लगेच आपण याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घेते, जे रोजचं वापरीचं लाल तिखट आहे तेच आहे. परत 1 चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घेते, जेणेकरून कलर छान येईल भाजीला. आणि सोबतच अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, पाव चमचा हळद घ्यायची आहे आणि 1 चमचा मी इथे धने पावडर घेतले. सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पण मीठ आपण आधी सुद्धा वांग्याच्या मसाल्यामध्ये घातलंय, त्याच्यामुळे मीठ जरा लक्ष देऊन घालायचंय. आणि आता हे सगळे मसाले आहेत ते मस्त असे मिक्स करून घ्यायचे. आणि आता आपण याला छान असं परतून घेणार आहोत, म्हणजे जे टमाटर आहेत ते छान असे शिजले गेले पाहिजे. तर बघू शकता इथे सगळं जे टमाटरचं पाणी आहे ते सगळं ड्राय झालंय, म्हणजे मस्त असं सुकलंय. तर आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत जे आपण खोबरं, शेंगदाणे आणि तिळी जे वाटून घेतली होती ती. जर यातलं तुम्हाला कमी लागत असेल तर कमी सुद्धा घालू शकता. मी इथे सगळंच घालून घेते. तर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि मिक्स करून घेतल्यानंतर खूप जास्त आपल्याला परतायचं नाहीये, नाहीतर कढईला हे लागू शकतं आणि जळू शकतं. तर त्याच्यामुळे मी याला फक्त मिक्स करून घेतलंय. आणि आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. तर शक्यतो गरम पाणीच घालायचंय. तर तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही इथे घालू शकता. तर मी इथे आधी थोडंसं घातलंय आणि परत नंतर घालणार आहे. तर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जी वांगी आपण फ्राय करून ठेवली होती ती. आणि याला सुद्धा छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर आता बघू शकता हे थोडंसं आपल्याला घट्टसर दिसतंय, कारण अजून वांगे शिजेल आणि परत हे थोडं घट्ट होईल. तर त्याच्यामुळे अजून मी याच्यामध्ये पाणी घालून घेते. तर गरम पाणीच घालायचंय. तर मी ते अजून थोडंसं पाणी घालून घेतलंय. परत याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर आता आपण याला झाकून ठेवून छान शिजवून घेणार आहोत. तर मी ते झाकून याला 7 ते 8 मिनिटं कमी गॅसचा फ्लेम ठेवून शिजवून घेणार आहे, जेणेकरून वांगे मस्त असे सॉफ्ट होतील. तर बघू शकता 7 ते 8 मिनिटं झाले आहेत. आपण बघून घेऊया. तर मस्त अशी चमचमीत भाजी झालेली आहे. आणि आपण ज्याच्यामध्ये खोबरं, शेंगदाणे टाकतो ना त्याला सुद्धा तेल सुटतं. तर खूप जास्त तेल सुद्धा नाही घालायचं आधी भाजीमध्ये. तर मला थोडं जास्त आवडतं म्हणून मी एवढं घातलंय. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर वांगे असे मस्त सॉफ्ट झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कसुरी मेथी. तर मी ती भाजून घेतली आहे आणि त्याला हाताने क्रश करून घेतलेलं आहे. सोबतच कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर याला छान असं मिक्स करून घेतलंय. तर आपली भाजी तयार आहे. तुम्ही ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर कशासोबतही खा, भाताबरोबर सुद्धा मस्तच लागते. तर वांगे पण बघू शकता मस्त अशी सॉफ्ट झालेली आहेत. तर आता आपण याला सर्व्ह करून घेणार आहोत. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. बघता क्षणी खायची इच्छा होते, इतकी चमचमीत होते आणि खरंच सांगते टेस्ट खूप छान लागते. तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.